11 मार्च 1689 औरंगजेबाने तुळापूर येथे शंभूराजांना हाल हाल करून ठार मारले. आधी शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आदेशावरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले. ज्या इंद्रायणी भीमेने आजपर्यंत शंभूराजांचं शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा आज मात्र शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्तानं लाल झालेला त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचं पाणी सुद्धा थरथरत होतं. शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून संध्याकाळ होत आली होती, पण शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. औरंगजेबाचा आदेशच होता तसा. कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील. औरंगजेबाच्या भीतीनं आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील माणसं त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती. अखेर पहाट झाली. रात्रीचा काळाकुट्ट अंधार नाहीसा होत होता. तांबडं फुटू लागलं होतं. भल्या पहाटे जनाबाई परटीन धुणी धुण्यासाठी नदीकाठावर आली. धुणं धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले. कोणीतरी सांगितलं, आपल्या शिवाजीराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबानं त्याच्या शरीराचे तुकडे इंद्रायणी भीमेत फेकलेत. ते रक्तमासाचे तुकडे पाहून जनाबाई धावतच गावात आली. शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती. गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून अख्खा गाव गोळा झाला. सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते. अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही, पण आपल्या शिवाजीराजाच्या लेकराचं रक्त मांस आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय, याचं दुःख वाटतंय. खरं आहे तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच बोलला, शिवाजीराजांनी आपल्या लेकरा बाळावर, मुलाखावर काय कमी उपकार केलेत होय? आज त्याच्या लेकराची आतडी कोतळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावं, हे बरोबर नाही वाटत बघा. इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजासाठी माझं काळी जास्त तुटतंय, पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजीचा तळ पडलाय. बादशाची ताकद लय दांडगी आहे. त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलाय. खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातला माणूस बाहेर पडलेला दिसत नाही. उगाच बादशाची कळ नको काढायला. पंचक्रोशीतील बाकीची सर्व गावं गपगार पडल्यात. आपणच कशाला घोड्यावर बसायचं? आता रात्र झाली होती. गाव पाटलानं निकाल दिला होता. गावकरी आपल्या घराकडे परतले. भाकर तुकडा खाऊन अंथरुणावरून पडायची वेळ तयारी करू लागले. पण जनापरटीन मोठी जिद्दीबाई होती. ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली. तिनं आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजेविषयी अनेक गोष्टी निघाल्या. त्या आठवणीनं साऱ्यांचे काळीज हेलावले होतं. रात्र बरीच वाढली होती, पण तरीही कोणी तिथून हालायला तयार होईना. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला राधा पाटलिनीने बोलवून घेतलं. तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तेथे येऊन पोचला. आपल्या हातातले काठी ठेवत दूरवर बसून राहिला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजाचं मांस गोळा करून आणलं, त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल? गाव जाळेल, इतकंच नावं. जनाईच्या बोलण्यानं राधा पाटलीन सुद्धा पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाहीतर नदीजवळ कधीही कोणा बेवारशी माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करावे, मनुष्य देहाला मुक्ती द्यावी, असं शस्त्रपुराण सांगतं. लांबूनच गोविंदनं आवाज दिला, इथं शिवाजीराजाच्या लेकराचं तुकडं बेवारशासारखं पडल्यात आणि आम्ही सारे नामर्दावानी बांगड्या भरून गप्प. आता मात्र साऱ्या स्त्रिया, चला नदीकाठी चला. एकच आरोळा उठला. वाड्यातला तो गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आत झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला. कारभारनी, काय हा पोरकटपणा? बादशानं गावावर गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला. कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस घारी गिधडांना देण्यापेक्षा आपण आणलेलं काय वाईट?
असा गाव आणि असा जुलूम कशाला हवा? सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर. निघालो आम्ही. राधाई पाटलीन वाड्यातून तरतरा बाहेर पडली. तिच्याबरोबर जनापरटीन आणि वडू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्यानं बाहेर पडली. नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढं होता. एकदाचा नदीकाठ आला. असं म्हणतात काळाकुट्ट अंधार होता. त्यातच बादशाच्या फौजेची भीती होतीच. सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितलं तर त्यांच्या पाठोपाठ गावातली सगळी पुरुष मंडळी धावतच नदीकडे येत होती. त्याच्यासोबत दामाजी पाटील होते. मध्यरात्र झाल्याने औरंगजेबाच्या तळावर त्याचे सैनिक डाराडूर झोपले होते. गावकरी दबकत दबकत नदीपात्राजवळ आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असा एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे, नेसूचे धोतर सोडले. त्यामध्ये शंभूराजाच्या मांसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले. त्या काळ्याकुट्ट अंधारातच गावकरी मिळतील ते तुकडे गोळा करून गावाकडे परतले. काहींनी आपल्या घराकडे धाव घेतली. कुणी शेणकूट आणलं, कुणी लाकूड फटा आणला. दहनाची सगळी तयारी झाली. पण सर्वांना एकच पेच पडलेला, चिता रचायची कोणाच्या जागेत. दामाजी पाटील आता आपल्या सगळ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. पण त्यांच्या जमीन जुमला कोसभर अंतरावर. शिवाय तिथूनच बादशाचा तळही अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरलेले. उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा पकडला तर अख्खा गाव हात घालून गुगऱ्या खाणारा राजा हाय शंभूराजा. कसंही सुरू आम्ही. तिथे गोविंदच्या जागेत क्षणार्धात सरण रचलं गेलं. बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलानं गावातल्या काही तरण्याबाण पोरांना गाव शिवारावर उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं. अचानक वैऱ्याची घोडी धावून आली तर त्यांना वेशेबाहेरच अडवा. गोपनीतल्या दगडाने लोळवा एकेकाला. प्राण गेला तरी चालेल, पण अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका. दामाजी पाटलांना पोरांना बजावून सांगितलं. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र पाहिली. शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाला काळ्या कुट्ट आसमानाकडे झेपावू लागल्या. सगळ्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता. लोक गुरासारखा हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठं आलास र पाखरा. त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होता. पहाट व्हायच्या आधीच चिता विझवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावू लागला. तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली. आता उजाडू लागलं होतं. पाखरं जागी होऊ लागली होती. नदीकाठावर जमलेला तो वडूगाव एकमेकांकडे अभिमानाने पाहत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं.